नमस्कार. या सत्याग्रहा भितर तुमकां सगळ्यांक येवकार. पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचे 3 सत्याग्रह जातले. हो पयलो आयचो आणि पॉवर पॅक पॅनल आहा आमचे बरोबर. आयचो हो जातलो तो वोटिंगाचो पॅटर्न, पणजेचे इश्यू आणि ह्या इलेक्शनाचे जे कॅम्पेनिंग जालें एकूण ज्या आदाराचेर आज मतदान जालां ते कितले प्रभावी आशिल्लें, कितली सिरियस आशिल्लें आणि हातूंत भितर खरेंच पणजेकारांचे जे मुद्दे आसात त्या मुद्द्यांक एड्रेस करपाचो, टच करपाचो प्रयत्न जी 3 पॅनलां आनी कांय इंडिपेंडंट उमेदवार आशिल्ले ताणें केला काय कितें हाजेर आमी भासाभास करतले. फाल्यांचे आय एम व्हेरी हॅप्पी टू से आय हॅव जस्ट गॉट कन्फर्मेशन की फाटले खेपेक जसो आमी एक्झिट पोल केल्लो तसो ह्या खेपेकय आमी एक्झिट पोल केला. बट वी आर नॉट गोइंग टू डिक्लेअर दोज फिगर्स टुडे. स्टील इन द स्टेज ऑफ कंपायलेशन. आज फुल रातभर कंपायल करून एक्झॅक्ट पिक्चर पणजेचे कितें दिसता सीसीपीचे ते फाल्यां आमी ह्याच टायमाचेर परत लायव्ह तुमचे म्हऱ्याक येतले. ह्याच पॅनलांतले खुबशे जाण आमचे बरोबर आसतले आणि परां ऑब्वियसली तुमकां खबर आहा तो म्हळ्यार रिजल्ट. आमी सकाळीं 8 वरांसावन तुमचे बरोबर आसतले. सो आयचो पयलो हो सत्याग्रह ह्या सीसीपी इलेक्शनाचो. 6 जाण आसा म्हजे बरोबर स्टुडियो भितर आणि आमी एक गजाल मातशी केल्या की आमी राजकारण्याक तशे ह्या पॅनलांतल्यान कुशीक दवरल्यात. ज्या मनशाची हांव पयलीं वळख करून दिता ते दोतोर ऑस्कर रिबेलो तांकां आमी पणजेकार म्हणा पयल्यात. राजकारण आसाच, इलेक्शनाचेर डिस्कस करता सो राजकारण आसाच, पण पणजेकार आनी पणजेच्या इश्यू भितर भायर खबर आशिल्ले नागरीक ते पयले डॉक्टर ऑस्कर रिबेलो स्वागत तुमचे. दुसरे आसात म्हजे बरोबर पत्रकार सद्गुरू पाटील जाणी ही इलेक्शनाची फूल कॅम्पेनिंग आनी पॅनल्सांची लागीं सावन कव्हर केलात ते. तिसरे आसात म्हजे बरोबर CA राजेंद्र भोवे स्वागत तुमचे. चौथे आसात म्हजे परत पणजेकार आर्मान गोन्साल्वीस स्वागत तुमचे. पांचवे आसात परत संतोष बाब केकरे तांकां आमी खूबदां असले टायमार आमचे बरोबर असतात एनालिसीस करपा खातीर ते. आनी 6वे आसात पणजे तांची कर्मभूंय पण ते रावतात सामके शेजरा ते एडवोकेट अमित पालेकर स्वागत. म्हजे बरोबर कांय खिणां भितर आमचो सिनियर रिपोर्टर लौकीक शिलकार आसतलो हू इज ऑन फील्ड सिन्स मॉर्निंग. आनीक म्हाका सद्याक जी रफ फिगर्स मेळटात they are very encouraging. The rough figures is that voting percentage is crossing 75. It's somewhere between 75 and 76. आणि थोड्याच वेळा भितर इलेक्शन कमिशन इज गोइंग टू एड्रेस दी प्रेस कॉन्फरन्स अँड गिव अस द एक्झॅक्ट फिगर्स. बट दॅट इज द रेंज वी आर लुकिंग एट 75 to 77 एट द मॅक्स. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. दोतोर कितें दिसता लुकिंग एट दीस टर्नआउट? वॉट डू यू थिंक? जे प्रचाराची एक सामकी टेम्पो क्रिएट जाल्लो ताका लागून लोक भायर सरले काय लोकांनी कितें तरी ठरोवन भायर सरले? खरें म्हणल्यार प्रमोद कितें आसता की सिन्स आय थिंक 2007 आमकां हाय वोटिंग पर्सेंटेज मेळत वता. इट इज नॉट दॅट एट एनी पॉयंट ऑफ टायम वी हॅव स्टार्टेड ड्रॉपिंग द वोटिंग पर्सेंटेजेस प्रेसिपिटसली. ऑन द कॉन्ट्री वी हॅव ऑलवेज हॅड दिस काइंड ऑफ अ स्टेप वाइज increase in voting percentage. Even in a bypoll that happened the last time round, which was frankly a no contest bypoll, but yet the voting percentage was out, which keeps you in encouragement that the voter of Panjim, of Goa, is forever engaged with the issues, forever wants to come and make his or her point felt in the voting booth. And in many ways it's encouraging because I would want to read this constant high voter turnout as, number one, people not being disillusioned or frustrated or disappointed with the ruling combinations that were there all along, and they are still trying to send them a message that this is not the way that Goa should be governed. I would like to read it that way when you come out with a high voting percentage. Okay. Sadhguru, and probably that's the reason why they're coming out. कितें दिसता की प्रचाराचो जो एक सगळो टेम्पो क्रिएट जाल्लो ताका लागून ही आमकां हाय वोटिंग पर्सेंटेज दिसता और पणजेकार आर ट्रायिंग टू सेंड अ स्ट्रॉंग मेसेज टू ओके इदर द रुलिंग कॅम्प और द बाबूश कॅम्प? नाही, प्रचाराचो जो टेम्पो तयार जाल्लो ताचो परिणाम निश्चितूच आसा. म्हणजे तिनूय पॅनल जे आशिल्ले ते खूप तांचे लिडर फिरले, विशेषतः सिद्धार्थ आणि बाबूश. ईच अँड एवरी फ्लायट दे विजिटेड. ताचो परिणाम आसतलोच. तांचो मॅनिफेस्टोय बरो आशिल्लो. दुसरो म्हाका असो एक दिसता की इट इज एंटी इस्टाब्लिशमेंट अशा प्रकारचो एक हे वारे पणजेन आशिल्ले. एस्टॅब्लिशमेंट कोण पणजेचे? सीसीपी भितर तूं एस्टॅब्लिशमेंट कोणा म्हणटा आनी एंटी एस्टॅब्लिशमेंट कोणा म्हणटा? दोन गोष्टी आशिल्ल्यो. एक तर कावन्सिलर्स जे 4-5 वर्ष त्यांच्यानी रोल केले, हांगरचो गार्बेज प्रश्न आणि बाकीचे सगळे ज्यो समस्या आसा ते पणजेकारांनी भोगला. त्यामुळे एक राग जी तिडक आशिल्ली. दुसरी गोष्ट जी बीजेपी भितर रिसेंटमेंट आशिल्ले ताचोय परिणाम म्हणून वोटिंग वाडला अशें म्हाका दिसता. म्हणजे तांच्या भितर जे रिवोल्ट जाले तिकिटा खातीर जी प्रचंड हे जी जाली, म्हणजे पर्रीकर हांगा आमदार आसतना
इतली बेशिस्त केन्ना दिसनाशिल्ली. पण आता कोणाक तरी आमी धडो शिकोवया अशा प्रकारचो एक ग्रुप बीजेपीतूय तयार जालो आणि तातूंतल्यानूय वोटिंग पर्सेंटेज वाडली अशें म्हजें ओके बिफोर गोईंग हेड लौकीक आसा म्हजे बरोबर. लेट्स सी व्हॉट इज द सिच्युएशन आणि एक्च्युअल सिनारियो ऑन ग्राउंड. लौकीक म्हजो आवाज आयकता? हय प्रमोद. ओके व्हॉट इज द सिनारियो ऑन ग्राउंड? तुम्ही म्हाका दिसता सगळ्यांक मेळ्ळा, तूं स्वता सगळे वॉर्डा भितर भोंवला. सो व्हॉट इज द सेन्स यू आर गेटिंग ऑन ग्राउंड? कोणाची बॉडी लँग्वेज कशी आसा? ओके पयलीं हांव पर्संटेज सांगता. Yes. पर्संटेज बरोबर चड जाली ना, म्हणजे पॉयंट पोरू 7469 कितें आसली आणि अंदू 74.81. दिस इज द फायनल पर्सेंटेज. हय फायनल पर्संटेज Okay. 74.81. ओके सो व्हडलो डिफरन्स ना कांयच भितर. दुसरी सकाळच्यान आमी 3 राउंड घेतले, म्हणजे तीन स्लॅबांनी राउंड घेतले. सकाळी दनपारां मागीर सांजचे जेन्ना वोटिंग सोंपता म्हणजे आमकां चड भोंवताना दिसलो तो बाबूश मनसरात. मागीर तेजी जी एरिया आहा तालिगांवचे फुडें करंजाळे आनी तो पणजे सुद्दां येतालो आनी तो एक स्कुटरीन भोंवतालो. आपूण स्कुटरीन सेल्फ रायड करून तो सगळ्याक भोंवन सगळे बुथांचेर राउंड मारतालो. सकाळी मातसो तो टेन्शन आसलो, बेजार बी आसलो. मदीं वादू घातला तेणी. वार्ड नंबर 5 तेणी मातशे वयल्या वयर वादू घातला. मागीर सांजची तेजी बॉडी लँग्वेज बरी आसली. सांजची तो आपले जाले म्हणजे उलोवपाक मेळटना आपले जाले, आपले येयले, आपले पॅनल लीड आहा अशें सांगत भोंवतालो. दुसरे बीजेपीचे जे आमदार आहा पणजेचे सिद्धार्थ कुंकळकार. हॅलो हय सांग. सिद्धार्थ कुंकळकार आहा ते पणजे मेळ्ळे आमकां. म्हणजे पणजेच्या वार्डांनी भोंवता, म्हणजे स्ट्रॉंग होल्ड आहा. मसंदिया मोरी बी ह्या एरियेन आमकां चडशे मेळ भोंवतना ते नॉर्मल आसले. तितून काय अशें आमकां हें खंय दिसलें ना, सामकें हें जालें. नॉर्मल आसलें. उलयले आमी दोनदा मेळ्ळे तेन्ना उलयले तेंचे कडेन. नॉर्मल आसले. आमचे पॅनल येता अशें तेंचे हें आसलें, म्हणणें आसलें. काँग्रेसीचो तितलो आमकां कांयच दिसना. काँग्रेस पॅनलाचो आमचे भुरगे, आमचे रिपोर्टर सगळ्याक जे भोवले पळय ते आमकां लिडरूच दिसले ना तेंचे. सो राईट नाव यू आर सेईंग की दोघी जणांची बॉडी लँग्वेज तुका कोणूच हल्लो कसो दिसना. दोघी जाण जिखली म्हणटात, बट बोथ आर गिविंग यू पॉझिटिव्ह वायब्स. अशी सद्याक परिस्थिती आसा. आनी एक नोट करपाची गजाल, हरशी पणजे सारख्या इलेक्शन जाता यूथ दिसता आमकां वोटिंगा येता तो यूथ. आमकां जे सारखे पार्टी कनेक्टेड आशिल्ले, पार्टी खातीर काम करपी जे यूथ आसले तितलेच आमकां वोटिंगाक गेले ते वा थंय आसले ते दिसले. वोट करपाक म्हणजे दुसरो जो पार्टी कनेक्टेड ना पण वोटिंगा येता हो यूथ आमकां पळोवपाक मेळना. ते खूब कमी आसले. ते दुसरे वटेन जाणटेले मोठ्या संख्येन भायर येयल्ले. ओल्ड एज पीपल चड संख्येन भायर येयले आनी तितून आमकां चडशे बुथांचेर पळोवपाक मेळ्ळे थंय सगळ्याक व्हीलचॅर दवरलेल्यो आनी खूब वापर करचो पडलो. खूब जाण चडोंक जायनासले. तितले जाणटे लोक आनी थोडे मातशे हे आसले, म्हणजे कोणाक एकट्याक एक्सिडेंट जाल्लो तसलो अशे लोक खूब वोटिंगा आयिल्ले दिसले. दुसरे कॅथलीक लोक आमकां चड दिसलो ना. म्हणजे तितल्या प्रमाणान पण ते वोटिंगाक भायर सरलेले दिसले ना आमकां इतले मोठ्या प्रमाणात. ओके लोकी, व्हेरी इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन्स. वील कम बॅक टू यू. हांव जस्ट मुखार वचचे पयलीं एक दोन गजाली हें करता. म्हळ्यार एक ह्या इलेक्शनाचे सेलियंट फिचर्स आणि दुसरी गजाल म्हळ्यार हायलायट्स आणि बेसिक फॅक्ट्स. इंटरेस्टिंग गजाल एकच दिसता की ह्या हातूंत भितर 15 कावन्सिलर्स जे आसात ते कॉन्टेस्ट करतात पयलींचे, आणि 15 जाण एक्झॅक्टली 50% काउन्सिलर्स कॉन्टेस्ट करनात. मे इट बी बिकॉज ऑफ डिलिमिटेशन, मे इट बी बिकॉज ऑफ रिझर्वेशन, मे इट बी बिकॉज ऑफ अंडर परफॉर्मन्स. आणि Ratnakar Fatarappekar is the only candidate who has not defected from BJP, but you can call him dissident, who is contesting in 2 wards, 18 and 20. So त्या वॉर्डा भितर कितें जाता तें आमकां पळोवपाक मेळटलें. ओवरऑल जे स्टॅट्स म्हाका मेळटा ते अशें की टोटल 95 कॅन्डिडेट, 31,648 वोटर्स, 30 वॉर्ड, पणजेचे वॉर्ड्स 21 आणि ताळगांवचे वॉर्ड्स 9. ही स्टॅटिस्टिक्स पळोवन आमी आतां मागीर वन बाय वन वील गो टू द फायनल स्टॅट्स. Arun, both the camps are giving a positive vibe. What is this? Are they confused, or nobody is sure that they are winning and nobody is sure that they are getting defeated? That is the kind of scenario voters have pushed them into.
No, the way I look at it is by what Laukik had to say about elderly voters getting into the voting booths. It shows that the BJP has worked well because that would mean commitment from the voters, and also the minorities having coming out less. It also would be a sort of a damage towards the Congress and the Babush camp. That's of course not the original thought that I had, but this could be that shift that the BJP camp is looking at, and that's the way I look at it. That there's possibility of some shift having taken place on the last day. राजन म्हाका कितें दिसता की हे जे ऑर्गनायझेशनल म्हाका दनपार रिपोर्टरान एक बरी गजाल सांगली ते म्हणपा लागले की 2 मेरेन बीजेपीचे प्रत्येक कॅम्पा भितर प्रत्येक टेबलाचेर द स्टॅटिस्टिक्स वर रेडी. आमचे कोण भायर सरल्यात, आमचे कोण भायर सरले नात आनी आमी 4 उपरांत कोणाक भायर काडपाचे. अँड द मेसेज वॉज ऑलरेडी स्प्रेड अक्रॉस. लोक तयार आशिल्ले, तांचे गाडयो तयार आशिल्ल्यो की जस्ट गो टू युअर हाऊस, जाल्यार पांय पडात, पांयार घालून घेयात, पण तुमचो वोटर जो आसा ताका भायर काडात. इतली परफेक्ट लेवलाचेर 2-3 मेरेन काम चालू आशिल्लें. डू यू थिंक दिस इज जे लौकीक म्हणटा की यूथ कमी दिसलो, elderly yet so display, and the Arman Babu is calling them committed voters. May it be of this camp or that camp, but they are committed voters. They sways out in the. What is your analysis? नाही, बीजेपी पॅनल जे आसा तांच्यांनी इन आयदर साईड प्रत्येक पॅनल किंवा प्रत्येक कॅन्डिडेट हो तयारी करीत असता. आणि आता जसे जसे आमी आर एडवान्सिंग इन टू द टेक्नो एज तसे जितली मिन्स आसा तातूंत एनालिसीस करून, आणि ह्या वेळा म्हणजे म्हजें ऑब्जर्वेशन अशें आसा की तांणी सामकें प्रोफेशनली हे केल्लें आसा. आमी ते बिहाराक बी तो आमचो कोण किशोर बी ताजे म्हणटा तशें, सो तो आतां पर्कोलेट सगळे कडेन जायत आसा. आणि ताका लागून हे ऑलरेडी तांणी जे केलां. आणि नॉट ओन्ली बीजेपी पॅनल, अपोजीट पॅनल सुद्दां ट्राय केला आसतलें, ना अशें ना, पण शेवटी लोक कशे येतात आणि कितें आसा. आणि काही वेळा अशें दिसता न्ही की हो म्हजो दिसता तो पण एक एकदां आसता अशेंय ना. पण ओवरऑल तुम्ही म्हणतात तशें तांणी ह्या वेळेस खूप बऱ्या पैशांनी हे केले, जे मॅनेजमेंट बरी केल्ली आसा. कारण दॅट इज कारण वोटर्स हार्डली 800-900 वोटर्स टोटल पर कॉन्स्टिट्युएन्सी, चडांत चड 1000, तातले एक 70-75% करताय जाणा थोडे नासताच वोटर. व्हेरी इझी टू ट्रॅक. आणि भुरगे थोडे बी भायर नोकरेक धंद्याक लागून आसा, कोण मेल्ले आसा, ते डिलीट जाल्ली नांवां ना. सो अशें धरुया की एक तातूंतले जर 75% वोटिंग जाता तेन्ना यू हॅव टू बी व्हेरी मच ऑन द टोज. यू कॅनॉट टेक चान्स. कारण हारपाचो पर्सेंटेज 10-8 वोटान सुद्धा हरलेले कॅन्डिडेट्स किंवा 2 वोटान हरले. ताका लागून ऑटोमॅटिक तुम्ही म्हणले तशें वेदर तांणी केलें आनी आयदर हॅज डन, पण लोक जे आयले ते प्लॅनिंग बरोबर केला म्हणून हे केले आसा. कितें दिसता की हो जो फॅक्टर आसा दॅट इवन बाबुशाची तशी ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ इज व्हेरी गुड. ताकाय लोक भायर काडप जमता, बीजेपीकूय वोट भायर काडप जमता. म्हाका 2-3 कडच्यान कोट आसा ते म्हळ्यार की दोगी जाणांची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसता. म्हळ्यार दोनी एटलीस्ट लिडर्स. I don't know whether the individual workers in each ward how they are feeling, but both the leaders seem pretty confident. Now both are talking in the range of 18 to 20 seats. दोघी जाण. Why this has happened? It has पणजेकार really confused them. पणजेकारान कन्फ्यूज करून आज जी बीजेपीची परिस्थिती, गोंयची परिस्थिती पळयत जाल्यार बीजेपी इफ इट डजंट वर्क हार्ड जाल्यार फुडले असेंब्ली इलेक्शन इज गोइंग टू बी टफ फॉर देम. सो आय थिंक दिस मे बी अ रायट स्टेप इन द रायट डायरेक्शन. भंय दिसला की सीसीपी हातांतल्यान वतली आनी दिस वील बी A message that BJP is losing its feet in Goa, which is a fact and which I think they have accepted. खंय तरी दिसून येता की ते करेक्टिव्ह मेजर्स घेता. BJP has a very strong cadre. Babush has very strong workhold which works for him. ताजे लोक आसा ताच्या फाटल्यान they work for him. पण I think he should certainly have an edge over BJP in these elections because बीजेपीन जे तिकेट जे काउन्सिलर जे कॅन्डिडेट सिलेक्ट करतना जी राजकारण जे ते भितरल्या भितर जे खेळ्ळे पळय ते बीजेपीक म्हारग पडटले खंय तरी. आनी बींग वर्किंग इन पेंजीम आय मॅट ऑलमोस्ट so many of candidates who are like as clients or whatever. आणि खंय तरी दिसून येता की डिसिडंट जे आसा बीजेपीचे दॅट वील बी अ नेगेटिव्ह एस्पेक्ट फॉर बीजेपी इन दीज इलेक्शन्स. अँड आय एम सर्टनली शुअर that Babush has an edge over BJP.